तारीख तिथी साल वार महिना अजिबात न विसरलेला एक मारवाडी समाजाचा शेठजी एका वारकऱ्याच्या नादी लागला. बाराळे बाबा माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये आळंदी, पुढे पुणे, मग सासवड, जेजुरी, वाले, लोणंद. लोणंदला 1.5 दिवस मुक्काम असतो आणि तिथं बरेच लोक घरी टपाल पाठवायचा उद्योग करायचे. आता मोबाईल आहे तेव्हा टपाल, आपल्या वेळेस टपाल. सगळे वारकरी पत्र लिहायला बसले. हा शेठजी बसला. शेठजी जन्मात तारीख विसरला नव्हता, पण पत्र लिहिताना वारकऱ्याला विचारतो, वारकरी दादा काय शेठजी आजची तारीख काय? माऊलीच्या पालखी सोहळ्याच्या आनंदात जर 7 दिवस शेठजीच्या तारीख लक्षात राहत नाही तर जगाचा बाप ज्या अयोध्येत जन्माला आला आनंदात महिना लक्षात राहील कसा? हे रामायण नीट समजून घ्या. 1 महिना आनंदात कधी संपला हे लक्षात आलं नाही. पण त्याच वेळेला चंद्राचं तोंड उतरलं बरं का. हे पूर्वीपासूनची पद्धत आहे. सर्वांना एका वेळी आनंद होत नाही. काही डीजे लावून गुलाल टाकून नाचतात, त्याच वेळेला दुसरी टोळी एकमेकावर चिडतात. तूच म्हणत होता पलीकडचं गाव 70%, पलीकडचं 80%, पलीकडचं 75%, पलीकडचं 65%. लेखा बैमाना सगळे टक्के 50च्या वर सांगत होता मला. मग माझं डिपॉझिट का जप्त झालं? हे आणि ते डीजे लावून. पूर्वीपासूनची पद्धत आहे. हे प्रसिद्ध 3 दुकान आहे. आपण ज्या दुकानात बसलोय आता हे संताचं दुकान आहे. तिथे केवळ सुख मिळतं. जीवाचं दुकान आहे तिथं केवळ दुःख मिळतं. आणि देवाचं दुकान आहे तिथे दोन्ही मिळतं, सुख आणि दुःख. सुख एक हे चिठाई बहुपाई संतांचे. केवळ सुख मिळतं हे संतांचं दुकान, केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं, राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया धन बैराग्य दुख कारण सुख देवने सुख उदरी माया त्यागी. जो देखे सो दुखिया बाबा. केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान, आणि सुख आणि दुःख दोन्ही मिळतं ना हे देवाचं दुकान आहे. कॉलराची साथ आली, पटापटा पटापटा माणसं मेली. प्रत्येक घरातलं एक ना एक मेलं. अख्खं गाव दुःखी झालं. पण त्याही वर्षी एक सुखी झालं. कोण? ज्याचं स्मशाना शेजारी सरपणाचं दुकान. नातलगाला प्रेत पेटवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं, आणि हे ओलं सरपण येड्या बाबईचं डबल भावात विकत होतं बरं का. सादर रॉकेलच्या लोणावर फिरणारं सरपणवाल्यानं टाटा सफारी घेतली एकाच वर्षात. दुसऱ्या किराणा दुकानदाराने लक्ष ठेवलं. मला काय दिवसभर पुड्या बांधतो, 40 रुपये 50 पैसे दुकान पाहिजे. सरपणाचं ते गेल्या साली सफारी लोणावून फिरत होते, यंदा टाटा सफारी टाटा करतंय म्हणला. म्हणून त्यानं स्वतःचं दुकान विकलं, काही कर्ज काढलं, काही शेत विकलं. याच्या बाणीवर दुकान थाटलं. स्मशानात यानेही बोर्ड लावला, आमच्या येथे अंतयात्रेचं सर्व साहित्य स्वस्त दरात मिळेल. 5 मन सरपण, बांबू, सुतई, नवीन कापड, 4 माणसं, हारबुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळासह. 1 जानेवारी 2024ला दुकान ओपन झालं. आजची किती आहे लक्षात आलं का दुकानचं ओपनिंग? 1 जानेवारी 2024ला दुकान ओपन झालं. मार्चची 6 आली, एकही नाही मेलं. पुरं गाव सुखी झालं. आता दुकानवाला दुःखी. काहीला सुख काहीला दुःख. तसं श्रीरामाचा जन्म झाला. सूर्याला सुख झालं, चंद्राला दुःख. विचारलं, चंद्रा तुझं का तोंड उतरलं? मला सुद्धा तुमचं दर्शन घ्यायची इच्छा आहे प्रभू. ते आळसतं ते प्रभू, तिकडे जाऊ द्या ना. एकदम समोर आलं. ते आळशी झालं आताच. मला सुद्धा तुमचं दर्शन घ्यायची इच्छा आहे. मनाई कोणी केली? तुम्ही नाही केली. पण आमचा एक नैसर्गिक नियम आहे मालक. काय? सूर्य गेल्याशिवाय मला येता येत नाही, आणि तो महिना झाला जागचा हालत नाही. आज कळलं भाऊ मला, मी भगवान असलो तरी एका वेळी दोघाला सुखी करू शकत नाही. यावेळेला सूर्याला संधी दिली. कृष्ण जन्म होईल चंद्रा, तेव्हा तुला चान्स मिळेल. आणि म्हणून राम सूर्यवंशात आहे, कृष्ण चंद्रवंशात आहे. तरी चंद्राचं समाधान झालं नाही.
द्वापार युगात कृष्ण जन्म होईल प्रभू, तोपर्यंत वाट बघू का? नाही, काहीतरी पर्यायी माझी समाधानाची व्यवस्था करा. ठीक आहे बाबा, काळजी करू नको, आजपासून माझ्या नावासोबत तुझं नाव जोडलं जाईल म्हणून राम चंद्र. नाही तर चंद्राचं रामासोबत वेल्डिंग व्हायचं काही कारण नाही. चंद्राला खुश करण्यासाठी श्रीरामानं त्याला आपल्यासोबत जोडला आणि तेव्हापासून हा बाबा श्रीरामचंद्र झाला. ही कथा भगवान शंकर माता पार्वती आईला सांगतायत. औरव एक कहुणीची चोरी. त्यावेळेला मी पार्वती चोरी केली. चोरी शब्द ऐकला, पार्वती माता म्हणाले, महादेव बडादेव सदेव की बाबा चोरी करते हो, किसली क्यों की चोरी? अरे मला सुद्धा प्रभूचं दर्शन घ्यायची इच्छा होती ना पार्वती. मग अरे शंकराच्या स्वरूपात मी गेलो असतो अयोध्येत तर माझ्याच पुढे लागली असतील बारी, म्हणून तर केली चोरी. कशी केली सांगतो ना. मी काकभृषुंडीला शिष्य केलं, मी गुरु दोघांनी साधूचा वेश धारण केला. भगवा रुद्राक्षाच्या माळा, हातात कमंडलू, वाघाचे कातडे बगलेत, पायात खडाऊ, जटा दाढी वाढ भस्म लावलेल्या अवस्थेत साधूच्या वेशामध्ये गुरु शिष्य होऊन मी काकभृषुंडी शयूरच्या काठापासून जेव्हा वाट काढत अयोध्येच्या मुख्य द्वारापर्यंत गेलो, प्रचंड गर्दी. आम्हाला तिथं द्वारपालाने अडवलं. कहा जा रहे? महाराज जी को जो बेटा उसका दर्शन करना है, मत जाओ. क्यों? अनजान व्यक्ति हो आप, महाराज जी के बच्चे को नजर लग जाए, निकल जाए. ढकलून दिलं पार्वती. मला म्हणताय ना ए खाकी कपड्यावाल्या, मी भगवान शंकर आहे असं सांगावं तर माझ्या पुढे अयोध्येत लाईन लागली असती. दिला आकडून दोघाला, निकल जाए असं. बियाणे काकभृषुंडी शरीरच्या काठाला आलो. काकभृषुंडी मला म्हणाले, बाबा आप बिन कैलाश से नीलगिरी से कुछ करो, दर्शन तो होना चाहिए. त्यावेळेला मी शरीरच्या काठाला आसन लावलं. पार्वते माझे डोळे मिटले आणि मी वाड्यातल्या बालरूप रामाचं ध्यान सुरू केलं. एक चमत्कार झाला. कौसल्या माईच्या मांडीवरच्या रामाचं रडणं सुरू झालं. माझं ध्यान शरयूला, रडतोय राम राजवाड्यात कौसल्या माईच्या मांडीवर. इतका रडतो, रडणं थांबेना. राजवाडा चिंतातूर झाला. पार्वती, कौसल्या, सुमित्रा, कैकई, कोणाला काही सूचना. एक म्हातारी दासी काठी टेकत आली. कौसल्या बेटी, हाँ बुढ़ी माँ, बहुत रो रहा आपका बेटा, सुबह से क्या हुआ तो कुछ पता नहीं, हमें तो लगता है बेटी बहुत से लोग दर्शन को आ रहे तो किसी की बुरी नजर लग गई लाला को. म्हणजे दृष्ट झाली बाळाला. आता दृष्ट काढणाऱ्या साधूचा तपास करावा लागेल. राजांना सांगा दौंडी द्या म्हणावं. हा मुद्दा पटला. दशरथ राजांनी दवंडीवाले बोलवले आणि दवंडीवाले दवंडी देत निघाले. ऐका कोई बच्चे की नजर उतारने वाला साधू, ऐका कोई बच्चे की नजर उतारने वाला बाबा, ऐका कोई बच्चे की नजर उतारने वाला महाराज, ऐका कोणी बाळाची दृष्ट काढणारे. हे तिथलं सांगतो दवंडी. पार्वती ते दवंडीवाले शरयूच्या काठानं चालले दवंडी देत. आम्ही साधूच्या वेशात दोघं बसलेलो. साधू समजून ते आमच्याकडे आले, नमस्कार केला. का रहते बाबा? हिमालय. वहां क्या करते हैं? पत्ते खेलते क्या? तप करते हैं. तो आप क्या तपस्वी संत है क्या बाबा? हाँ. छोटे बच्चे की नजर उतारना जानते क्या? अच्छी तरह. क्या करना होगा? जिस बच्चे को नजर लग गई उस बच्चे के पास हमें ले जाना पड़ेगा. चलो चलो. अशी चोरी केली दर्शनाची पार्वती. आता दौंडीवाले पुढं आणि आम्ही माग. काहीच करावं लागलं नाही. दौंडीवालेच म्हणायचे, बाजू हटो, नजर उतारने वाले महाराज है, बाजू हटो, दुष्ट काढणारे साधू आले, व्हा बाजूला. सकाळी त्या गेटमॅननी हाकलून दिल तर पार्वती त्याला 2:45 वाजता गचांडून आत गेलो. बरं का, काळजी करू नका. झालं 2:45 होते. गचांडून गेलो आत. झाला 1.25 तास. बस थोडं राहिलं. हे जादू सारखंच चाललंय आपला. बस झाला, संपला. आम्हाला प्रवेश मिळाला. मी कौसल्या माईला वाकून नमस्कार केला. कौसल्या माईने विचारलं, कहा रहते बाबा? साधू को कोई घर होता है क्या? माँ, शंकररावचा नाटक बघा अयोध्येत. साधू को कोई घर होता है क्या? याला घर नाही का? अरे कैलासात निवास आहे राजा. नंदी सारखं वाहन आहे. पार्वती सारखी मिसेस म्हणतात ना,
ते डोंगरे बाबाचा दुसराच परिचय भगवान बाबांना करून दिला मला. काय म्हणतं ते काय सकाळचा परिचय तो आधीच विनोदी आहे भगवान बाबा. बरं मिशेत जाऊ द्या. महादेवराव म्हणले नंदी साधू को कोई घर होता है क्या. नाटक पहा. अरे नंदी सारखं वाहन आहे, पार्वती सारखी पत्नी आहे, कार्तिक गणेश सारखे 2 लेकर आहे, तरी शंकररावचा नाटक बघा. साधू को कोई घर होता है क्या माँ, दिल चाहा तो इधर चला है हिमालय की गुहा में तप करने वाला तपस्वी. छोटे बच्चे की नजर उतारना जानते क्या बाबा. अच्छी तरह. क्या होगा, क्या करना पड़ेगा. कुछ नहीं, जिस बच्चे को नजर लग गई उस बच्चे को एक बार मेरी गोद में दे दो माँ, नहीं रोएगा बच्चा. आता पहा महादेवरावचा नाटक. पार्वते आणलं रामाला माय कौशल्यानं झोपवलं माझ्या मांडीवर. जसं मांडीवर झोपवलं राम माझ्याकडे बघू लागला, मी रामाकडे, आणि सगळ्या राजवाडा आमच्या दोघाकडे. बराच वेळ बघत होतो पार्वती आम्ही एकमेकाकडे. मांडीवरचा राम माझ्याकडे, मी रामाकडे, राम माझ्याकडे, मी रामाकडे. असं करता करता हरिहराच्या 4 नेत्राचं मिलन झालं ना. माझ्या मांडीवरचा राम गदगद गदगद हसायला लागला आणि मी मात्र हुंदके देऊ देऊ ढसा रडू लागलो. आमचे वेगवेगळे भाव. माझा राम हसत होता. याही वेळेला दर्शनाची संधी सोडली नाही शंकरा. मी रडत होतो. याही वेळेला माझी दर्शनाची इच्छा पूर्ण केली श्रीरामा. पण माय कौशल्याला वाटलं बापरे केवढा अधिकारी संत भेटला, दृष्ट काढणारा. सकाळपासून रडते लेकरू माझं, पण मांडीवर घेतल्या घेतल्या माझं हसायला लागलं. बाबाच रडतोय काय, किती चांगली दृष्ट काढली बाबा, तुमचा अधिकार कळाला. आता माझ्या बाळाचं भविष्य पण सांगा. हा 15 वर्षाचा होईल ना आई साहेब. हा एक साधू घेऊन जाईल. कौशल्या तो उभीच झाली. थोडी दक्षिणा वाढून घ्या बाबा. 900 करून झालेले घेऊन जाईल साधू. ये कोई जब की बातें नहीं, माँ इनके पैर पर एक रेखा. वो 15वें साल यात्रा का योग दिखा रही. पण 15 वर्षाचा होईल एक साधू घेऊन जाईल. जगात सुंदर नाही अशा सुंदरी सोबत याचं लग्न होईल आणि सुनेसह तुमच्या स्वाधीन करेल तो महात्मा. राज्याभिषेकात सांग बाबा. मला माहिती होतं पार्वती हे राज्यावर बसायच्या आधी वनवासात जाणार आहे, पण हे सांगावं तर माय कौशला दुःख होणार आहे. मी सांगितलं आई साहेब एवढी घाई का करता, काल तर जन्म झाला, थोडं मोठं होऊ द्या ना, एक दिवस येईल ना फुकट सांगून जाईल. दक्षिणा दिली. नाटक असल्यानं मी दक्षिणा स्वीकार. दुःखी अंतरानं रामाला माय कौशल्यजवळ वाकून नमस्कार केला. राजवाडा सोडला. आम्ही दोघांना काकभ्रुसुंडी आणि मी शरीवच्या काठाला आलो. काकभ्रुसुंडीने आसन लावलं शरीवच्या काठाला. मी विचारलं काकभ्रुसुंडी यही बैठे हो, चलने का नहीं का. नीलगिरी. नीलगिरी जाकर क्या करना बाबा. तपश्चर्या. किस लिए. प्रभु प्राप्ति के लिए. आपने तो बता दिया भगवान 15 साल का होगा, एक महात्मा ले जाएगा. आप क्या करते हो. 15 साल शरीव के तट पर बैठता हूँ बाबा, और 15वें साल भगवान का दर्शन करूंगा, तब अयोध्या छोड़ूंगा, तब तक यहाँ बैठता. तो मैंने कहा भाई ठीक है आप बैठ सकते हो, क्योंकि ब्रह्मचारी हो. कितने भी दिन लेट गए और घर नहीं गए तो भी चलता है ब्रह्मचारी का. लेकिन मेरे पीछे बहुत बड़ा जंजाल है. 4 दिन लेट गया तो कैलाश में शोर मच जाएगा. नंदी कहेगा मालिक कहाँ गए, पार्वती कहेगी मिस्टर कहाँ गए, कार्तिक बोलेगा पिताजी कहाँ गए, मेरा पिंटा गणेश कहेगा मम्मी डैडी कहाँ गए. मैं चला आया भवानी. ही कथा शिवजी माता पार्वती आईला सांगतात. आता कचुक दिवस बीते येई भाती. अशा प्रकारे काही दिवस गेले. नामकरण विधीचा सोहळा वसिष्ठजीच्या द्वारा. वशिष्ठ म्हणाले राजा याला हजारों नाम असले तरी मैं मेरे मति के अनुसार दुनिया को आराम दिलाने वाले कौशल्या नंदन का नाम राम रखता हूं. राम शब्दाचा उच्चार झाला बारावे बाबा. सर्वांनी जय जयकार केला. राम जो नाम अभी तक पुराना नहीं हुआ. राम असं एकच नाम आहे. डोंगरेजी काहीच करायचं नाही तरी राम म्हणताना 2 क्रिया आपोआप घडतात. तोंड उघडल्या जातं आणि बंद होतं. करून पहा तुम्ही. राम बस तिथून सुरुवात आहे रामची. नाही तर माझं आव्हान आहे तोंड बंद करा, राम म्हणून दाखवा. उघडा तोंड आणि म म्हणून दाखवा. किती ताकद लावा.
करून पहा, काही खर्च येत नाही याला. इच्छा नसू द्या तरी राच्या वेळेला उघडायचंच, इच्छा नसू द्या तरी मच्या वेळेला बंदच करायचं. कारण आहे राम शब्दाची ही किमया. राणी तोंड उघडल्याबरोबर आतलं पाप बाहेर जातं. काय म्हणते, लगेच घुसलं तर घुसल कसं, मनी गेट बंद होतो. ही मजा फक्त राम शब्दातच आहे. रकार उच्चार मात्र बहिर्निर्याती पातकम. आणि बाहेर गेलेला आत घुसू नये म्हणून लगेच मनी तोंड बंद होतं. म्हणून राम म शब्दस्तू कपाटवत. दुसरं त्याच्यात व्याकरणाचं कारण आहे. 12 बाबा, आता आपले निकम बाबा है ना. भाषेचा व्यवहार कोणत्या नियमास अनुसरण होतो याचा विचार ज्या शास्त्रात केला जातो त्याला व्याकरण शास्त्र म्हणतात. चाकण रोड, आपल्या तोंडून जे मोडीचे धोडी निघतात त्यास वर्ण म्हणतात. डोंगरे बाबा, वर्णाचे 2 प्रकार, स्वर आणि व्यंजन. वर्ष पहिले, ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे दुसऱ्याच्या साह्या वाचून होतो त्याला स्वर म्हणतात. ज्याचा उच्चार स्वराचं पाठीमागून साह्य घेऊन होतो त्याला व्यंजन म्हणतात. एकंदर 5 वर्ग आहे. आता थोडासा तास घेतो व्याकरणाचा. कचट तप, हे कळलं ना. हे कख गग असं आडवं नाही, असं उभं कचट तप आहे ना. हे 5 वर्ग आहे आणि प्रत्येकाची स्थानं ठरलेली आहे. कंठे, तालवे, दंते, मूर्धन्य आणि वष्टे. आपलं वर्ष पहिले सुरू झाले 2 मिनिटा करता, बस जास्त नाही. कचट तप, कंठे, तालवे, दंते, मूर्धन्य आणि वष्टे. कच कंठे आहे, पूर्ण लाईन कंठातून उगम पावते. तुम्ही कंठावर बोट ठेवा आणि उच्चारा मनातल्या मनात. क, ख, ग, ग हे तुमच्या बोटाला स्पंदन जाणवेल. इथं बोट ठेवा, जास्त जोरात दाबू नका. 9 तारखेपर्यंत रामायण ऐकायचं आहे आपल्याला. न कळत ठेवा बस. हे पहिलं कंठे. कंठे, जिभेचा संबंध दाताशी येतो म्हणून दंते. तथ दधन. आता काही खर्च आहे का तुम्हाला, करून पाहना. तथ दधन, प्रत्येक वेळेला जीभ मारते का नाही धक्का दाताला, दंते आहे ते. तथ दधन आहे ना. टाळूला संबंध आला म्हणून तालव्य. नाही तर न मध्ये काय फरक आहे. बाणाचा नच आहे, नळ्याचा न आहे. पण कधी बारीक डोकं चालवलं का तुम्ही. नळ्याचा न म्हणताना जीभ दातालाच लागणार आणि बाणाचा न म्हणताना अजिबात संबंध दाताशी येत नाही, टाळूलाच लागणार. घरी गेल्यावर करून पहा ना. हे काय ठोकाठोकी चालली का. ट ठ ड ड न म्हणा बरं. ट ठ ड ड न. अरे टाळूला संबंध आहे. बाणाचा न नळ्याचा न सारखा वाटतो, पण न नळ्याचा म्हणताना जीभ दातालाच आणि बाणाचा न म्हणताना जीभ टाळूलाच. ज्याचे त्याचे स्थान, हे स्थान सोडत नाही, बदलत नाही हे ठिकाणं. बस एवढं लक्षात. म्हणून तालव्य हे इथून वाढला. तसं वष्टे, वटाला ओट लागल्याशिवाय उच्चार होत नाही म्हणून वष्टे. प फ ब भ म अख्खी लाईन वष्टे आहे. आणि ते म वष्टे स्थानातलं राच्या पुढं आलं म्हणून तोंड बंद होतं. वष्टे प फ ब भ म. राणी तोंड उघडतं की पाप जातं. मणी बंद झाल्यावर गेलेला आत येत नाही. ही राम शब्दातली किमया. पुन्हा थोडकं सांगतो, थोडकं तरी बरोबर स्वयंवर करू. तुम्ही टेन्शन घेऊ नका. 12 बाबा बरोबर. राम हे सार आहे. सार म्हणजे जे शिल्लक राहतं शेवटी. दह्याची अंगी निघे ताक लोणी. एका मोले दोन्ही मागू नये. दह्यापासून ताक आणि लोणी, पण ताक असार, लोणी सार आहे ना. लोण्यापासून पुन्हा एक सार निघतंय 12 बाबा, त्याला तूप म्हणतात. लोण्याला तूप नाही म्हणत, गैरसमज दूर करा. लोणी कडवायचं आणि ते कडकड 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 वाजतं. या मावशांना माहिती आहे. कडकड कडकड वाजतं तोपर्यंत या मावल्या म्हणतात कडलं नाही. कडकड 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 बंद झाली, उचला पातेलं का कडलं. अरे हे तर आधी संतांनी लिहिलंय भाऊ. उदक तववरी कडकडी लोणी,
निवांत होणी राहे मग. आता कधी अभ्यास केला असेल हा संताने, कडकड कुठपर्यंत पाणी आहे तोपर्यंत उदक तवरी कडकडी लोणी निवांत. मग त्याचं नाव साजूक तूप आहे. दह्यापासून निघालेलं सार लोणी आहे, लोण्यातून निघालेलं सार साजूक तूप आहे. तसं फलकट तो संसार सार भगवंत आहे, पण भगवंतातून निघालं साजूक तूप म्हणजे त्याचं नाम आहे सार. सार सार विठोबा नाम तुझे सार. म्हणून हे सार आहे. 1-2 मिनिट घेतो. आता हे मिनिट कधी संपतात मलाही कळत नाही, पण घेतोच, हे महत्वाचे आहे. 100 कोटी श्लोकाचं रामायण भांडणं. तिघाची देव दानव आणि मानव तिघही भांडले, तिघही गेले महादेवाकडे. ते हायकोर्ट आहे. महादेव म्हणाले का भांडता? रामायण आमचं हक्काचं, रामायण आमचं हक्काचं. रामायण थांबा, भांडू नका, मत सांगा. देव म्हणाले आमच्यापैकी एका देवाचं चरित्र या ग्रंथात असल्यानं खरे हक्कदार आम्ही. ठीक आहे, बसा खाली. दुसरी पार्टी उभी केली दानवाची. तुमचं काय? आमचा रावण होता म्हणून झालं रामायण, नाही तर रामायण झालं नसतं. खरे हक्कदार आम्ही. आता हे याच्या पुढे गेले. शेवटी चान्स टोपीवाल्या माणसांना दिला. कोर्टातली गोष्ट सांगतो. त्याला उठा. मग टोपीवाले उठले, त्यांनी टोपीतलं डोकं वापरलं महादेवापुढं. टोप्या कोणी घालतात का? ज्यांना डोके आहे ते. माणसाचं डोकं पहा. यांची भांडण नंतरची आहे भाऊ महादेवजी. मग खरे हक्कदार आम्ही आहे. कारण वाल्या माणूस होता, माणूस वाल्या, त्याचा झाला वाल्मिकी आणि त्यानं लिहिला ग्रंथ. खरे हक्कदार आम्ही. महादेव चकित झाले, म्हणजे टोप्या तर दोघाच्याही पुढे गेल्या. बरं ठीक आहे, आता भांडू नका. त्यापेक्षा तिघात वाटून घ्या, तुम्हीच वाटून द्या. भावार्थ रामायणात एका ओवीत वाटप नाथ महाराजांनी केला. 33 कोटी 33 लक्ष 33 सहस्त्र 300 शेत 33 आणिक एक उरला. झाला वाटप. 10 सेकंद मध्ये वाटप झाला. 33 कोटी श्लोक देवाला, 33 कोटी श्लोक दानवाला, 33 कोटी मानवाला, राहिले 1 कोटी. 33 लक्ष देवाला, 33 लक्ष दानवाला, 33 लक्ष दानवाला, राहिले 1 लक्ष. 33,000 देवाला, 33,000 दानवाला, 33,000 मानवाला, राहिले 1,000. 300 देवाला, 300 दानवाला, 300 मानवाला, राहिले 100. 33 देवाला, 33 दानवाला, 33 मानवाला, 1 उरला. 33 कोटी 33 लक्ष 33 सहस्त्र 300 शेत 33 आणि 1 उरला. बस झाला वाटप. आता काय करू? सुटा करा. मग तो श्लोक सुटा केला. अनुष्टुप छंदाचा असल्यानं 32 अक्षरा झाली. 10 अक्षरे वाट्या आली, 200 उरली. महादेव म्हणले आता काय करू? 2 अक्षर उरली, दोघाला द्यावं तर तिसरं लाल डोळे कर. मग तुम्हीच ठरवा. अरे एवढं काम करून दिलं, हे 2 मला बक्षीस द्या ना. दिली पण फक्त जाताना विचारलं कोणती? तेच राम नाम 2 अक्षरे अमृत पान केले शंकर. हे सार आहे जे शेवटी शिल्लक राहतं शेष. आता एक गणित सांगतो, गणित. बस आता जास्त त्रास देत नाही. गणित सांगतो. कोणत्याही नामाला 4ने गुणायचं. हे रामच उरतंय 2. कोणत्याही नामाला 4ने गुणा 5 मिळवा, डबल करा 8ने भागा, 2च उरतात. कोणतंही नाम घ्या. एका अक्षराचं ओम घ्या, करून पहा. आता सुशिक्षित मंडळी आहे. 4ने गुणा 4 1 4, 5 मिळवा 9, डबल करा 18, 8ने भागा 8 दुणे 16, 18तून 16 वजा करा 2. हे झालं 1 अक्षराचं. 3चं घ्या ना विठ्ठल. चतुर्गुणे 3 चौक 12, 5 मिळवा 17, डबल करा 34, 8ने भागा 8 चौक 32 2. 6चं घ्या रामकृष्ण हरी, 8 सका मडेच्या, 5 मिळवा 53, डबल करा 106, 8ने भागा 8 13 104 2. 12 अक्षराचं घ्या. हे सगळे हिशोब घरी गेल्यावर करा. नाम को चतुर्गुणे उसमें पंचतत्व मिले, द्विगुण करने का काम 8 से भाग लो, नीचे बचे सो राम. शेवटी 2 राहतात. म्हणून हे सार आहे. वसिष्ठांनी ठेवलेल्या नामाचा जय जयकार झाला. इथून आपण 5-10 मिनिट जरा बाजूला गेलो, पार चाकण रोड पर्यंत गेलो. पण संयुक्तिक होता.
कैकेयी पुत्राचं नाम भरत ठेवण्यात आलं. पुढे लक्ष्मण शत्रुघ्न नामकरण झाला. इथून दिसेल तुम्हाला. त्याच्यातले 2 गोरे 2 सावळे आहे. लक्ष्मण शत्रुघ्न गोरे पाण आहे आणि भरत आणि राम सावळे आहे. 2 गोरे आणि 2 सावळे असले तरी चौघाला झगे पिवळे आहे. पित्त झगू लिया तनु पैराई दुई दुई दसन अधर अरुणारे नासा तिलको बर नाही पारे. अतिप्रिय मधुर तोतरे बोला रांगत रांगत बाहेर येतात. रांगता रांगता चालू लागले. आता कुठवर लहान ठेवायचं आहे. पार लग्न उरकलं पाहिजे 5ला. राम लखन भरत रिपु सुदन चारों बेटे अपने पैर में पैजन पहनकर दशरथ जी के सामने आंगन में खेल रहे तो महाराज दशरथ जी का आनंद चौगुना. आता यज्ञ